तर देशातल्या विद्यार्थ्यांची ही एकजूट आज मुंबईतल्या विद्यार्थ्यांची एकजूट आपल्याला या निमित्तानं पाहायला मिळाली। एक भारावलेलं वातावरण छत्रपती शिवाजी पार्कवर या निमित्तानं पाहायला मिळालं। आज सकाळपासूनच मोठ्या संख्येनं जथ्याजथ्यानं वेगवेगळ्या भागातून तरुणाई या ठिकाणी आलेली होती। तर या सगळ्या तरुणाईमधून वाट काढताना आता आपण पाहतोय तर आदित्य ठाकरे सध्या मंचावर तिरंगा फडकावताना। मुंबईत ठाकरेंचा हा विजयी जल्लोष आणि ही केवळ रॅली तिरंग्यासाठीची होती आणि देशभक्तांसाठीची होती। कुठलाही पक्षीय अजेंडा यामध्ये नव्हता हे आधीच सांगितलेलं होतं। त्यामुळे केवळ सगळ्यांच्या हातात आज कुठल्याही पक्षाचा झेंडा न दिसता फक्त भारताचा तिरंगा फडकताना आपल्याला पाहायला मिळतोय। तरुणाईचा हा मोठा विजय छत्रपती शिवाजी पार्कवरून आपण पाहतोय। अभिजित दिपके यांच्या संघर्षाला जे यश आलेले आहे त्याला पाठिंबा देण्यासाठी जमलेले हे सगळे विद्यार्थी होते। गेल्या काही दिवसांपासून आपण पाहतोय मुंबईमध्ये सुद्धा हे वातावरण प्रचंड तापलेलं होतं। दादर इथं छत्रपती शिवाजी पार्कवर सातत्यानं आंदोलनं होत होती। या आंदोलनाची हाक आदित्य ठाकरे अमित ठाकरे यांनी दिली होती। तर कालही एक आंदोलन झालं। गेल्या 2-3 दिवसांपासून सातत्यानं छत्रपती शिवाजी पार्कवर तरुणाई जमते आहे। आपल्या निषेधाच्या भावना संताप आपला व्यक्त करत होते आणि आज मात्र दिवस विजयी जल्लोषाचा आहे आणि हाच विजयी जल्लोष साजरा करण्यासाठी अवघी तरुणाई छत्रपती शिवाजी पार्कवर एकवटलेली आपण पाहतोय। कारण अर्थमंत्री आपल्या निर्मलाबाई घसरत्या रुपयाबद्दल बोलत नाहीत, महागाईबद्दल बोलत नाहीत, पण पेपर फुटीचे फायदे समजून सांगतायत। राजनाथ संरक्षण मंत्री देशाच्या संरक्षणाची बोंब, पण धर्मेंद्र प्रधानच्या संरक्षणासाठी पुढे आलेले। आपले खड्डा मंत्री नाही, रस्ता मंत्री ते इथेनॉल वरती बोलतायत। हा पुढचा विषय नक्की आहे, इथेनॉल वरती बोलतायत ते। आणि मोदींना मला सांगायचंय की तुम्हाला तुमच्या लाडक्या धर्मेंद्रला मंत्रिमंडळातून काढताना किती यातना झाल्या, त्याही पेक्षा जास्त यातना हे आता आपण ज्यांना श्रद्धांजली वाहिली त्या मुलांच्या कुटुंबियांना, त्या मुलांनी जेव्हा जीव दिला तेव्हा झाल्या आहेत। जाइए आप अपने घर, आप अपने गलियां जाइए, तिरंगा लेके जाइए, हर गली में तिरंगा लेके जाइए। मुंबई पुलिस को कोऑपरेट कीजिए क्योंकि उन्होंने भी बहुत सारा कोऑपरेशन दिया है। एक राउंड जय हिंद का मुंबई पुलिस के लिए। जय हिंद, जय हिंद, जय हिंद, धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम। म्युझिक हळूहळू चालू ठेवा, सगळे डिस्पर्स होतील। पोलिसला कोऑपरेट करा, सेलिब्रेट करत जा आणि सगळ्यांची काळजी घ्या जसं आज तुम्ही या देशाची काळजी घेतलेली आहे। धन्यवाद। तर आदित्य ठाकरे यांनी या विजयी जल्लोष रॅलीचा आता समारोप केलेला आहे आणि या ठिकाणीची अवघी तरुणाई एकवटलेली होती। मुंबई शहर उपनगरातून हजारोंच्या संख्येनं आज या ठिकाणी तरुण तरुणी आपल्याला पाहायला मिळतात। अगदी वेगवेगळ्या वयोगटातले लोक या रॅलीमध्ये आज सहभागी झालेले होते, पालक सुद्धा होते। ही फक्त जेनझींची रॅली नाही तर या जेनझींच्या आंदोलनाला जे अभूतपूर्व असं यश मिळालं, या अभूतपूर्व यशाला पाठिंबा देण्यासाठी ही वेगवेगळ्या वयोगटातली मंडळी जमली होती। अगदी लहान शाळकरी मुलं सुद्धा या आंदोलनामध्ये आलेली आपण पाहिली, त्याचबरोबर त्यांचे पालक सुद्धा आलेले होते आणि हळूहळू ही गर्दी पांगायला सुरुवात होईल। मात्र यामध्ये सगळ्यांना आवाहन करण्यात येते शांततेनं आपापल्या घरी इच्छित ठिकाणी पुन्हा एकदा जा, तिरंगा सांभाळून घेऊन जा अशा प्रकारे सांगण्यात आलेल्या सूचना करण्यात आलेल्या आहेत। तर आदित्य ठाकरे यांनी या आंदोलनाचा आता समारोप केलेला आहे, या विजयी जल्लोष रॅलीचा समारोप केलेला आहे। आप ग्राउंड में से होके पास होके एसबीएस रोड पे सामने आ सकते। तर विद्यार्थ्यांना आणि इथे जमलेल्या तरुणांना मार्गदर्शन करण्यात येते कशा प्रकारे ही सगळी गर्दी आता
सुव्यवस्थित पोहोचेल, हे ग्राउंड किंवा ह्या संपूर्ण जागा रिकामी करेल अशा पद्धतीने आता नियोजन सुरू झालेलं आहे. मात्र अभूतपूर्व यश असं या ठाकरेंच्या विजयी जल्लोषाला मिळालेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे. फक्त मुंबईच नाही तर मुंबईच्या बाहेरून सुद्धा, उपनगरातून सुद्धा आज या रॅलीमध्ये सहभागी होण्यासाठी तरुणाई आलेली आहे आपल्याला पाहायला मिळते. आज सकाळपासून झी 24 तासने या विद्यार्थ्यांशी चर्चा केली, त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या. एक वेगळी क्रिएटिव्हिटी या सगळ्या विद्यार्थ्यांची, या तरुणाईची आपल्याला पाहायला मिळाली. प्रत्येक पोस्टर, त्यावरचा प्रत्येक संदेश हा वेगळा होता. आणि जी आपल्याला दिल्लीतल्या जंतर मंतरवर तरुणाईमध्ये एक असंतोषाची झलक पाहायला मिळत होती, त्या असंतोषाचा आज जो एक समारोप मुंबईतल्या या विद्यार्थ्यांच्या पोस्टर्समधून पाहायला मिळत होता की कुठेतरी जिंकल्याची जी भावना आहे ती त्यांच्या पोस्टर्स, त्यांच्या मेसेजेसमधून पाहायला मिळत होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा उंचावताना की एका झुरळाने हुकुमशहाला नमवलेलं आहे. हा खरा विष्णूचा अवतार आहे. हा खरा विष्णूचा अवतार आहे. आणि मला मोदीजींना सांगायचं की मोदीजी, की आता तरी देशाकडे लक्ष द्या. ते तुमचे मंत्री त्यांचं काम सोडून पक्ष फोडण्यामध्ये बिझी आहेत, त्यांना म्हणा आता देशाचं काम करा. आणि लढाई जिंकल्यानंतर उत्साहात साजरा पण करायला शिकवलं. त्याच्यामुळे तुमच्या लढ्याला माझा सलाम. एक बार अमित सर के लिए जोरदार तालियां. आमच्याच साईडने होईल. थँक्यू फॉर दी सपोर्ट. ठाकरे बंधू नेहमीच सपोर्ट करत असतात. तसंच आज आपण त्यांच्यामुळे इथे आहेत. जसे दिल्ली पोलिसने लोकांना दंडे मारलेत, पण आज शिवाजी पार्कला ठाकरे बंधूमुळे आपण इथे सुरक्षित आहे. म्हणून वी सपोर्ट ठाकरे ब्रदर्स. ठाकरेंनी नवीन उल्लेख केलाय, गडकरी की तर अजूनही तरुणाई छत्रपती शिवाजी पार्कवर आहे. एकंदरीतच हा सगळा माहोल, हा सगळा उत्साह, हा सगळा जल्लोष छत्रपती शिवाजी पार्कवर अजूनही सुरू आहे. खरं तर आता या विजयी रॅलीची, या विजयी जल्लोष कार्यक्रमाची खरं तर सांगता झालेली आहे. अमित ठाकरे सगळ्यांना भेटतात, हस्तांदोलन करतात. त्याचप्रमाणे त्यांनी स्टेजवर वाकून सर्व तरुणांना नमन केलं आणि इथे आल्याबद्दल सगळ्यांचे आभार मानलेत. मी कालच म्हटलं होतं की या देशातले जेनजी हे सरकारच्या झेंड्या कशा उपटतात हे आपल्याला या आंदोलनात कळलं. परंतु आज अत्यंत इथे आपल्याला महत्वाची गोष्ट नमूद करणं गरजेचं आहे, आवश्यक आहे. आभार मानतो की त्यांनी अत्यंत उत्तम सहकार्य केलं. मला असं वाटतं की हाच महाराष्ट्रामधला आणि दिल्लीमधला फरक आहे की महाराष्ट्राचे पोलीस आमचे कसे आहेत आणि दिल्लीचे पोलीस कसे आहेत हे आता जगाला कळलं. तर या जेनझींचं कौतुक करण्यासाठी आज ठाकरे बंधूंनी हा विजय जल्लोष सोहळा आयोजित केलेला होता आणि या सर्वांचं त्यांनी अभिनंदन केलेलं आहे, आभार मानलेले आहेत. आणि आता राज ठाकरे यांनी त्यांच्या भाषणामध्ये, अगदी छोटेखानी हे भाषण होतं, मात्र या भाषणामध्ये त्यांनी या तरुणाईंनी, जेनझींनी कशा प्रकारे सरकारच्या झेंड्या उपटल्या या संदर्भात एक टीका करतानाही ऐकलं. तर हा विजयी सोहळा आता संपलेला आहे, संपन्न झालेला आहे, त्याची घोषणा आदित्य ठाकरे यांनी केलेली आहे. त्यामुळे आता हजारोंच्या संख्येत जमलेली ही गर्दी आता पांगायला सुरुवात झाली आहे. मात्र निश्चितच या विजयी जल्लोषाकडे संपूर्ण देशाचं लक्ष होतं, कारण आदित्य ठाकरे, अमित ठाकरे आणि ज्युनियर आणि सिनियर ठाकरेंनी खरं तर या विजयी जल्लोष रॅलीची घोषणा केली होती आणि त्यानंतरच वातावरण मोठ्या प्रमाणामध्ये आपण बघितलं की तापायला सुरुवात झाली होती. ठाकरेंच्या विजय जल्लोषातील 8 महत्त्वाची दृश्य आपण पाहूया. खरं तर ही दृश्य म्हणजे या रॅलीमध्ये काही आकर्षक घोषणा असलेली, काही पोस्टर्स होती, काही पोशाख होते आपण पाहतोय. अगदी स्पायडरमॅन असू देत किंवा एक छोटा मुलगा झुळाचं मास्क घालून आलेला होता, मुखवटा त्याने चढवलेला होता, कोणी
भारताच्या संविधानाची प्रत घेऊन हाती आले होते. तर अशा प्रकारची पोस्टर्स होती. झुकी हे दुनिया झुकाने वाला चाहिए अशी आकर्षक पोस्टर्स, वेगवेगळी मेसेजेस लिहिलेली ही तरुणाई आपल्याला पाहायला मिळते. तर ठाकरेंच्या विजय जल्लोषातील ही 8 महत्त्वाची दृश्य आणि आपण पाहतोय जेनझींचा एक वेगळा उत्साह या संपूर्ण आज या विजय जल्लोषामध्ये आपल्याला पाहायला मिळाला. आणि जेनझींची भाषा नेमकी कशी असते, व्यक्त होण्याचं त्यांचं माध्यम कशा प्रकारे आहे, कुठली भाषा ते हे व्यक्त होताना वापरतात, हे सगळं आपल्याला आजच्या या विजय जल्लोषामध्ये पाहायला मिळालं. एकतर त्यांच्या या हिमतीमुळे कोणालाही न घाबरण्याची जी वृत्ती आहे त्यामुळे हा सगळा विजय संपादन झाला असल्याची प्रतिक्रिया सुद्धा उद्धव ठाकरे यांनी काही वेळापूर्वी दिली. खरं तर जंतर मंतरवरच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी तिथे झालेला हा सगळा अभिजित दिपके आणि सीजेपीचा विजय या सगळ्याला समर्थन देण्यासाठी हा विजय जल्लोष होता. मुंबईमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद आज ठाकरे बंधूंनी आयोजित केलेल्या या विजय जल्लोष सोहळ्याला मिळालेला आपल्याला दिसून येतंय. छत्रपती शिवाजी महाराज पार्क या ठिकाणी चारही बाजूनं जे रस्ते येतात या संपूर्ण चारही रस्त्यांवर अवघी तरुणाई आज एकवटलेली आपल्याला पाहायला मिळते. ठाकरेंचा हा विजय उत्सव आता संपन्न झालेला आहे आणि एक उत्स्फूर्त मोठा प्रतिसाद आपल्याला पाहायला मिळतोय. आणि ही गर्दी आपल्या मोबाईलमध्ये कॅप्चर करण्याचा मोह लोकांना आवडत नाही तेही आपल्याला पाहते. आणि ही जेनझींची स्टाईल जिथे जाईल तिथे रील करतील. तर अशा प्रकारे सगळं दृश्य पाहायला मिळतंय. अजूनही तिरंगा फडकतो आहे आणि एक जल्लोष या सगळ्या वातावरणामध्ये अजूनही पाहायला मिळतोय.